म्हणजे प्रातस्मरणात गांधीजींचं नाव घ्यावं यालाही 48 सालानंतर संघातल्या प्रमुख लोकांचा विरोध होता. संघाने सर्वात मोठी दंगल केव्हा केली? 1927 साली नागपूरमध्ये केली. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याचा सत्याग्रह करतायत, त्याबद्दल संघात एक शब्दही होत नाही. परंतु तिरंग्याला डॉक्टर हेडगेवारांचा केवढा विरोध होता, म्हणजे त्यांना यातना झाल्यात. लक्षात घ्या, संघस्थानावर कधी कोणाबद्दल चुकूनही वाईट बोललं जात नाही. गांधी हत्येमुळे संघ 50 वर्ष मागे गेला असं स्वतः सरसंघचालक त्यावेळी म्हणाले होते, आणि बाबरीमुळे तो 50 वर्ष पुढे गेला अशी परिस्थिती आहे. तर आणि त्यातच गुरुजींचं वाक्य आहे की पार्टिशन इज अ सेटल फॅक्ट, वी आर हिअर टू अनसेटल इट. कडवा मुसलमान द्वेष हा संघाचा DNA आहे. आणि सकल हिंदू बंधू हे म्हणत संघ किती वर्ष उभा आहे? 100 वर्ष उभा आहे. नमस्कार, मी प्रशांत कदम. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे आणि त्यानिमित्तानं संघाबद्दल बऱ्याच गोष्टी घडत आहेत. संघाच्या स्मृतिप्रित्यर्थ एक नाणं स्वतः पंतप्रधान मोदींनी काढलेलं आहे. आणि एरवीसुद्धा राजकीय सामाजिक वर्तुळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलच्या बऱ्याच गोष्टी म्हणजे अगदी इतिहास काळापासूनच्या ज्या आहेत त्याची चर्चा जी आहे ती सातत्यानं होत असते. आणि म्हणूनच या निमित्तानं आपण जरा संघ नीट समजून घेणार आहोत, आणि तो अशा व्यक्तीकडून समजून घेणार आहोत ज्यांनी आतून बाहेरून हा संघ नीट बघितलेला आहे आणि त्याच्याबद्दलचं एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून लिहिलेलं पुस्तक आत्ता माझ्या हातामध्ये आहे. डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या संघ समजून घेताना या पुस्तकाविषयी मी बोलतो आहे. आणि खूप कमी लोकांना ही संधी मिळते की एखाद्या पुस्तकाचं रसग्रहण हे स्वतः त्या लेखकाकडून समजून घ्यायला मिळावं. ती संधी मला मिळते, हे माझं भाग्य मी समजतो. आणि मलासुद्धा म्हणजे इतक्या वर्षांच्या पत्रकारितेमध्ये वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये संघ वेगवेगळ्या टप्प्यावरती भेटत आलेला आहे. त्याच्याबद्दलचे वेगवेगळे दृष्टिकोन मी स्वतः अनुभवलेले आहेत आणि ते सगळं आज मी त्यांच्याकडनं समजून घेणार आहे. म्हणजे थोडक्यात पुस्तकाचं नाव आहे संघ समजून घेताना, आणि आज आपण तो स्वतः डॉक्टर दत्तप्रसाद दाभोळकर यांच्याकडून समजून घेणार आहोत. ही मुलाखत पूर्णपणे पहा, कारण याच्यामध्ये आजवर संघाबद्दलच्या ज्या इतक्या सगळ्या गोष्टी आहेत, म्हणजे अगदी गांधी हत्येपासून ते तिरंग्याला त्यांचा असलेला विरोध, जातीय दृष्टिकोन संघाचा, आणि हिंदू राष्ट्राची संकल्पना नेमकी त्यांची काय आहे, या सगळ्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. मला सगळ्यात आधी मुलाखतीला सुरुवात करण्याच्या आधी आपण ज्याला ब्लर्ब म्हणतो पुस्तकाचा, तो या पुस्तकाचा मी तुम्हाला वाचून दाखवतो, म्हणजे तुम्हाला या पुस्तकाचं महत्त्व कळेल. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की पुरोगामी परिवर्तनवादी चळवळ मुंगेरी लाल के हसीन सपने म्हणून संघाकडे उपेक्षेने, खरं तर उपहासाने पाहत उभी होती. आज ही चळवळ भांबावलेल्या, खरं तर भेदरलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळं खरी गरज आहे यातून बाहेर येऊन संघाची शक्तिस्थानं आणि मर्मस्थानं जाणून घेण्याची व पुरोगामी परिवर्तनवादी चळवळीनं केलेलं हिमालयन ब्लंडर समजावून घेत रणनीती ठरवण्याची. म्हणजे साहजिक आहे की संघ जेव्हा आज या टप्प्यावरती उभा आहे तेव्हा त्याच्याकडं उपहासानं न बघता त्यांची मर्मस्थानं जी आहेत, शक्तिस्थानं काय आहेत, हे समजून घेतल्याशिवाय रणनीती ठरवता येणार नाही. आणि म्हणून आपण एका अशा व्यक्तीकडनं ही गोष्ट समजून घेतोय ज्यांना या सगळ्याबद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो त्यांनी स्वतः संघातल्या लोकांशी बोलून ठरवलेला आहे. आणि मला वाटतं सर, तुम्ही 6 ते 10 या वयामध्ये स्वतः शाखेमध्ये पण गेलेला होता, सेवादलाच्या पण गेला होतात आणि संघाच्या पण गेलेला होता. त्यावेळेस तसं होतं. त्यावेळेची ती एक संपूर्ण सामाजिक परिस्थितीच होती की लहान मुलांना खेळायला आणि काय नव्हतं, इतर काही गोष्टी नव्हत्या. काही वेळ संघात जायचं, काही वेळा सेवादलात जायचं. सेवादलात गेलं तर संघात कशाला जाता, संघात गेला तर सेवादलात गेला तर तुम्ही काय होणार, अशा मजेशीर गोष्टी होत्या. परंतु त्यावेळचं आयुष्य वेगळं होतं आणि 48 सालापर्यंत एक वेगळी भावना सबंध समाजात होती. देश स्वतंत्र होईल की नाही, कोण करेल, कसा करेल, दोघंही होतील की नाही. त्यामुळे त्यावेळचे बहुतेक सगळे लोक संघ, सेवादल अशा गोष्टी करत पुढे गेले. म्हणजे गांधी हत्या झाली तेव्हा तुम्ही 10 वर्षांचे होते, म्हणजे आत्ता सरांचं वय 88 आहे आणि तरी देखील इतक्या प्रवाही पद्धतीने त्यांना सगळ्या गोष्टी आठवतात आणि ते बोलतात, हे विशेष.
म्हणजे गांधी हत्येबद्दल आम्ही बऱ्याच गोष्टी ऐकत आलेलो आहोत. त्याच्यानंतर जे झालं, दंगली झाल्या वगैरे, त्याच्याबद्दल पण बरंच ऐकलेलं आहे. तुमचा स्वतःचा अनुभव तुम्ही या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. मला प्रश्न हा पडतो की गांधी हत्येचा आरोप ज्या संघटनेवरती होता, त्याच संघटनेनं नंतर गांधी परमपूज्य प्रातःस्मरणीय म्हणून त्यांना एक प्रकारे राजकीयदृष्ट्या जे हायजेक केलेलं आहे, त्याच्याकडे कसं बघायचं? नाही, गांधी प्रातस्मरणीय पासून जर तुम्ही सुरुवात केलीत तर हे त्याने 48 सालच्या गांधी हत्येनंतर केलं. त्यानंतर जेव्हा संघावरची बंदी उठली त्यानंतर संघाने जी प्रातस्मरणीय याने स्तोत्र केली, भारतभक्ती स्तोत्र केली, त्यात गांधीजींचं नाव घेतलं. ही गोष्ट खरी आहे. पण त्यातली मजेशीर गोष्ट अशी आहे, जर तुम्ही त्यांचे दामुअण्णा दातेंचे वगैरे पुस्तकं वाचली. दामुअण्णा दाते हे महाराष्ट्र संघाचे प्रमुख होते किंवा वैचारिक प्रमुख होते आणि त्यांनी स्मरणशिल्प म्हणून पुस्तक लिहिलं आहे. आणि त्यात त्यांनी लिहिलं आहे त्याप्रमाणे प्रातस्मरणीय ह्याच्यात गांधीजींचं नाव घ्यायलाही फार मोठ्या संघातल्या व्यक्तींनी विरोध केला होता. म्हणजे संपूर्ण सांगली विभागाचे प्रमुख असलेले, संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे प्रमुख असलेले त्यांची नावंही आहेत. आणि त्यांनी जाहीरपणे विरोध केला होता की हे कदाचित संघातलं पहिलं उच्चस्तरीय बंड असेल की आमच्या भागात आम्ही हे प्रातस्मरण म्हणणार नाही. बरं. आणि त्यानंतर गुरुजींनी त्यांना पत्र पाठवलीत की आपण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला, तुम्ही जर तो मानला नाहीत तर आपण काय करणार आहे. म्हणजे प्रातस्मरणात गांधीजींचं नाव घ्यावं यालाही 48 सालानंतर संघातल्या प्रमुख लोकांचा विरोध होता, हे लक्षात घेतलं पाहिजे. पण म्हणजे ते एक प्रकारचं धोरण होतं गांधींना प्रातस्मरण करणं, कारण तुम्ही याच्यामध्ये उल्लेख केला आहे की त्यांच्याशिवाय देश आपल्याला स्वीकारणार नाही, गांधीजींना जर आपण नाही. हे आपण पुढे जात आहे बघायला. ज्यावेळी गांधी हत्या झाली त्यावेळी गुरु गोळवलकर ते म्हणाले की आज संघ 50 वर्षांनी मागे गेला आहे. हे एका अर्थाने खरं आहे, कारण त्यानंतर संघाची फार मोठ्या प्रमाणात पडझड झाली किंवा भारतीयांच्या मनात संघाबद्दल एक खरी किंवा वेगळी प्रतिमा निर्माण झाली. पण ही एवढी विलक्षण आहे की आपण आज नानाजी देशमुख जे खरोखर मोठे आहेत, ज्यांना भारतरत्न दिलं आहे आणि जे संघाचे किंवा जनसंघाचे चाणक्य समजले जायचे, त्यांनी जे सांगितलं आहे की 1967 साली नानाजी म्हणले, माझ्या लक्षात आलं होतं की या देशातील सर्वसामान्य माणूस, खेड्यापाड्यातला माणूस, त्याचं व्यवहार ज्ञान विलक्षण आहे आणि तो असं समजतो की गांधीजींचा खून संघाने केला आहे आणि त्यामुळे संघाला आणि जनसंघाला, ज्याला हा समाज गांधींचा हत्यारा समजतो, त्याला जवळ घेणार नाही आणि जनसंघ वाढणार नाही. आणि म्हणून मी अनेक फंडे वापरून लोहिया आणि जयप्रकाश यांच्याजवळ गेलो. त्यांनी आम्हाला स्वीकारलं आणि त्यानंतर या देशाने आम्हाला स्वीकारलं. आणि ही गोष्ट खरी आहे. 67 साली पहिल्यांदा तुम्ही म्हणता ती वेगवेगळ्या राज्यात काँग्रेस विरोधी गठबंधन सरकार आली, नाहीतर ती येऊ शकली नसती. त्यावेळी मधु लिमये नानाजी देशमुख मधु लिमयेंची मैत्री आहे. परंतु मधु लिमयेंनी त्यावेळी लोहियांना प्रचंड विरोध केला होता की तुम्ही असं करू नये. आणि शेवटी म्हणाले लिमये की मी तुमचा एक सैनिक म्हणून हे स्वीकारतो, पण तुम्ही करताय ती फार मोठी चूक आहे. तुम्हाला उत्तर प्रदेशातल्या लोकांना संघ समजलेला नाही, संघाचा DNA समजलेला नाही. आणि हे खरं आहे. हे मधु लिमये त्यावेळी सांगत होते. म्हणजे त्यातून तुम्ही जे म्हणताय की परिवर्तनवादी चळवळीनंच एक प्रकारे संघाला केंद्रस्थानी आणण्याचं काम केलं. नाही, त्याच्यामुळं हे काम महत्त्वाचं आहे. यात काहीच हे नाही की जोपर्यंत लोहिया आणि जयप्रकाशांनी संघाला जवळ घेतलं नसतं, त्यानंतर संघाची वाटचाल तशीच अडचणीची सुरू राहिली असती. पण ज्यावेळी लोहिया जयप्रकाशांनी म्हणजे गांधीजींच्या प्रमुख माणसांनी स्वीकारलं, त्यावेळी संघावरचा हा जो
खरा किंवा खोटा आरोप होता तो लोकांच्या मनातून दूर झाला. अर्थात तो खरा का खोटा याबद्दल वेगळी चर्चा करता येते, परंतु परिवर्तनवादी चळवळीतल्या लोकांनी त्यांना सत्तेच्या केंद्रस्थानी आणलं ही गोष्ट उघड आहे. आणि हे नानाजींनी जी मला ध्वनिमुद्रिकेवर मुलाखत दिली आहे मित्र म्हणून, त्यात त्यांनी दिलेली आहे आणि ती मी प्रसिद्धही केलेली आहे. महात्मा गांधीजींच्याबद्दल संघाच्या शाखांमध्ये काय नेमकं बोललं जायचं हे तुम्ही या पुस्तकामधील काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे. म्हणजे अशा गोष्टी आम्ही केवळ ऐकत आलेलो आहोत, पण तुम्ही जेव्हा हे सांगताय की म्हणजे हा गांधी लांड्यांचे लाड करतोय आणि इंग्रजांसमोर शस्त्र उगारायला घाबरतो, शेपटी घालतो, हा आपल्या परमवंदनीय आईचे भारतमातेचे तुकडे करेल, सावध राहा. तर हे नाही, यात एक गोष्ट लक्षात घ्या, संघस्थानावर कधी कोणाबद्दल चुकूनही वाईट बोललं जात नाही. पण संघस्थानाच्या बाहेर पडल्यावर जी कुजबूज आघाडी असते त्यात हे सांगितलं जातं. म्हणजे संघातल्या सर्वसामान्य स्वयंसेवकांच्या मनात गांधींच्याबद्दल, नेहरूंच्याबद्दल प्रचंड राग आहे, परंतु संघस्थानावर संघाच्या कुठल्याही बौद्धिकात एकही शब्द अगदी म्हणजे दुरान्वयानेही संबंध जोडता येईल अशा प्रकारे गांधी किंवा नेहरूंच्या विरुद्ध नसतो. त्यांची जी रणनीती आहे त्यात संघस्थानावर फक्त भारत देश हा श्रेष्ठ आहे आणि तो मुसलमानांनी घेतला त्यांच्यापासून आपल्याला परत घ्यायचा आहे हे नकळत, म्हणजे मुसलमान द्वेष नकळत पसरवला जातो, पण तो त्यांचा DNA आहे हे समजावून घेतलं पाहिजे. कारण संघ जेव्हा सुरू झाला त्यावेळी संघाने आपलं नाव काय ठेवलं, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि संघात फक्त हिंदूंना प्रवेश होता, मग त्यांनी हिंदू स्वयंसेवक संघ का नाही ठेवलं, तर अप्रत्यक्षरित्या हिंदू सोडून सर्व अराष्ट्रीय आहेत हे सांगण्याचा तो एक प्रयत्न होता. संघ स्थापन झाल्यावर 1937 साली नहाटे यांना जे पत्र लिहिलं डॉक्टर हेडगेवारने, त्यात त्यांचं एक वाक्य आहे की मुसलमान मनोवृत्ती ही नेहमीच सत्कृत्याला विरोध करणारी असते. म्हणजे वाक्य किती भयंकर आहे लक्षात घ्या. आज जर कोणी म्हणले बामणं अशीच वागतात, मारडे असेच वागतात, हे जेवढं भयंकर आहे, समाजात दुफळी माजवणार आहे की संबंध मुसलमान मनोवृत्ती. आणि हे गुरुजी सांगतात. गुरुजी काय सांगतात बंच ऑफ थॉट्समध्ये, 1857चं बंड फसलं याचं एकमेव कारण ज्यावेळी स्वातंत्र्य सैनिकांनी बहादूर शाह जफर याला मुस्लिम बादशाह म्हणून जाहीर केलं, त्यावेळी हिंदू जनमानस आणि हिंदू सैनिक त्यातून बाहेर पडले. कारण यांच्यापेक्षा मुसलमानांच्यापेक्षा इंग्रज राजा चांगला हे त्यांना माहीत होतं. म्हणजे ही संघाची प्रथमपासूनची मनोवृत्ती आहे. बरोबर, हे आपल्याला नको. फाळणी झाल्यावर गुरुजींनी जे सांगितलं आहे की या देशात फाळणीनंतर राहिलेले मुसलमान पंचमस्तंभी आहेत. आणि त्यातच गुरुजींचं वाक्य आहे की पार्टिशन इज अ सेटल फॅक्ट, वी आर हिअर टू अनसेटल इट. की या देशातली फाळणी आम्हाला संपवायची आहे. अर्थात ती संपवता येईल का, संपवल्यावर काय होईल, किंवा ती फाळणी होऊ नये म्हणून विवेकानंदांच्यापासून गांधींच्यापर्यंत सर्वजण जे प्रयत्न करत होते की हिंदू मुसलमान सहकार्य नव्हे तर समन्वय हवा, हे सांगत हे लोक उभे होते. यांनाही फाळणी नको होती. किंवा गांधींनी फाळणीला सर्वाधिक विरोध केला. आणि गांधींनी किती विरोध केला, फाळणी झाल्यावर गांधी सांगत होते की जिनांच्या हातात देश देऊन तुम्ही चालते व्हा. म्हणजे जिना तर गोंधळले होतेच, पण नेहरू आणि पटेलही गोंधळले होते. त्यावेळी जर खरोखर संघाला वाटत होतं, हिंदू महासभेला वाटत होतं, तर त्यांनी गांधींना त्यासाठी पाठिंबा द्यायला पाहिजे होता. किंवा संघाने आपला सत्याग्रह संघावर बंदी आल्यावर केलं, पण संघावरच्या बंदीपेक्षा फाळणी अधिक वाईट होती. फाळणीला विरोध म्हणून संघाने सत्याग्रह का नाही केला, फाळणी विरोधी एक शब्द काही नाही बोलले. त्यांच्या दृष्टीने त्यांना जे हवं होतं ते तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आणि ते काय आहे हे ज्यांना तुम्ही संघातले सर्वसमावेशक असे समजता, ते जे तुमचे सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब देवरसांनी ज्यावेळी वेगवेगळ्या संस्था सुरू केल्या त्यावेळी त्यांना जुन्या जाणत्या
श्रेष्ठ प्रचारकाने विचारलं की तुम्ही हे काय करताय, संघाने आपला जुना कार्यक्रम बदलला का? ते म्हणले संघाने जुना कार्यक्रम बदलला नाही, संघाचा कार्यक्रम फक्त एक कलमी आहे, हिंदूंचाच हिंदुस्थान, म्हणजे हिंदू राष्ट्र आहे. आणि ज्यावेळी आपण हिंदू राष्ट्र म्हणतो त्यावेळी भगवा ध्वज हा राष्ट्रध्वज आणि एकचालकानुवर्तित्व या गोष्टी आपोआप येतात. बाकी या सर्व गोष्टी संघाच्या चाणक्य नीतीतील खेळी आहेत किंवा हे संघाचे मुखवटे आहेत जे अनेक संघातल्या मोठ्या लोकांनी सांगितलं, ज्यामुळे ज्यांना संघ सोडायला लागला वगैरे. तर ही संघाची रणनीती आहे की आम्हाला हिंदूंचाच हिंदुस्थान आहे, हिंदू राष्ट्र आहे. आणि त्यामुळे देश स्वतंत्र होत असताना ऑर्गनायझर लिहित होता की मनुस्मृतीवर आधारलेली या देशाची राज्यघटना असली पाहिजे. परंतु चाणक्य नीतीत 2 पावलं पुढे जा, 1 पाऊल मागे या, 2 पाऊल मागे घ्या करत ते पुढे आलेत. आणि त्यांनी कधीही आपला मूळ मुद्दा सोडलेला नाही. कडवा मुसलमान द्वेष हा संघाचा DNA आहे. आणि सकल हिंदू बंधू हे म्हणत संघ किती वर्ष उभा आहे? 100 वर्ष उभा आहे. मग संघ 25 साली स्थापन झाला. संघाने सर्वात मोठी दंगल केव्हा केली? 1927 साली नागपूरमध्ये केली, जी संघाच्या सर्व मोठ्या पुस्तकात येते. म्हणजे 3 सरसंघचालक या वीरा करंदीकरांच्या पुस्तकात येते. आणि घटाटे ज्यांच्या बंगल्यात कायम डॉक्टर हेडगेवार राहायचे, डॉक्टर हेडगेवारांचं निधन तिथे झालं आहे, ज्यांच्या बंगल्यात जनसंघाची स्थापना झाली आहे, त्यांनी आपल्या चरित्रात ज्याचा गौरवाने उल्लेख केला आहे ती 1957ची दंगल, ज्यात आम्ही मुसलमानांना धडा शिकवला. आता प्रश्न असा आहे की त्याच वेळी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर 14 तळ्याचा सत्याग्रह करतायत, त्याबद्दल संघात एक शब्दही होत नाही. संघ बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 तळ्याच्या सत्याग्रहापासून दूर राहतो. साने गुरुजी आमरण उपोषण करतायत, दलितांना हे मंदिर पंढरपूरचं उभा करा म्हणून. संघ त्यापासून दूर आहे. एक गाव एक पाणवठा यापासून संघ दूर आहे. आणि हिंदू समाज एक करायचा असेल तर आंतरजातीय विवाह पाहिजेत. बरोबर. तीही संघाने कधी हातात घेतलेलं नाही आणि हे संघ कधी करणारही नाही. कारण गुरु गोळवलकरांनी आपल्या बंच ऑफ थॉट्समध्ये लिहिलं आहे की जातीव्यवस्था ही एक अतिशय चांगली रचना आहे आणि केवळ त्यामुळेच अनेक शतकं परकीय आक्रमणं सहन करून हा धर्म आणि हा देश अभिमानाने उभे आहेत. संघाची ही रचना एकदा समजावून घेतली म्हटल्यावर ती रचना मला पटत नाही एवढंच आहे, पण त्यांनी अगदी चिवटपणे ती जवळजवळ शेवटच्या टप्प्यावर आणलेली आहे, हे मान्य केलं पाहिजे. खरं खरं. आत्ता जेव्हा तुम्ही बोलताना सांगत होतात की असे मुखवटे जे आहेत ते खूप वापरले जातात, म्हणजे आत्तासुद्धा शताब्दीच्या कार्यक्रमामध्ये मग रामनाथ कोविंद, दलित एखाद्या माजी राष्ट्रपतींनी येणं, अशा ज्या गोष्टी घडत असतात ते सुद्धा याचंच प्रतीक आहे. कारण आजवर सरसंघचालक एकाच वर्गातनं झालेले आहेत. एकमेव अपवाद मला वाटतं तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांचा तिथं सांगितलं. नाही, आत्तापर्यंत संघाचे एकूण खरं पाहता 7 सरसंघाचे झालेत. आपल्याला 6च माहीत आहेत. 7वे माझ्या मते परांजपे आहेत, 40 ते 41 सालात होते. त्यातले 5 जण ब्राह्मण आहेत आणि 2 जे आहेत ते द्विजवर्णीय आहेत. द्विजवर्णीय म्हणजे ज्ञानेश्वर महाराज ज्यांना म्हणतात की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे द्विजवर्ण, तयांचे चरणपूजन हे शूद्रकर्म, ते यातले आहेत. म्हणजे संघ अजूनही 100 वर्षात दलितांना हे करावं म्हणून जाऊ शकत नाही आणि अजूनही ब्राह्मणच राहतात, OBC सुद्धा होत नाही. एक तुम्ही विसरता की महात्मा गांधी आणखीन मोदी हे OBC नाही आहेत, ते वैश्य आहेत. बरोबर. OBC नव्हेत. ही जी तुम्ही स्वतःच्या मनाची कल्पना करून घेता, या देशात चातुर्वर्ण्य मोडणारी क्रांती कधी झालीच नाही, जी फक्त गौतम बुद्धांनी केली आणि बाबासाहेबांनी थोडाफार प्रयत्न केला, पण जो किती अपुरा आहे हे आता आपल्या लक्षात येत आहे. ती त्यातली परिस्थिती आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की संघाच्या सुरुवातीपासून संघाचा हा DNA आणि त्यामुळे गोविंदाचार्य जो म्हणजे संघातला एक दुसरा विचार प्रवाह होता,
ज्यांनी संघात सोशल इंजिनिअरिंग सुरू केलं भाजपत वगैरे, त्याला तुम्ही का काढला? त्यांनी अमेरिकन माझ्या मते अमेरिकन वकील आहेत, मी त्याचं नावही सांगेन. बरं. त्यांनी सांगितलं की वाजपेयी हा आमचा फक्त मुखवटा आहे आणि हे बाहेर गेलं म्हणून त्याला बाहेर जावं लागलं. पण संघ हेही समजतो की हा मुखवटा म्हणून आत्ता बाहेर केला आहे, याला नंतर आपण बाहेर करणार आहे. ही जी संघातली हे आहे रचना आहे, बरोबर. ती पहिल्यापासून लक्षात घेतली पाहिजे. आणि हे किती आहे म्हणजे देवरच सर्वात मोठे. आणि आत्ता मोहन भागवतांनी पुन्हा सांगितलं दिल्लीच्या ह्याच्यात, काय सांगितलं? जोपर्यंत दलितांना पाहिजे तोपर्यंत आरक्षण मिळालं पाहिजे. तुम्ही विसरता 50 वर्षापूर्वी बाळासाहेब देवरस ज्यावेळी सरसंघचालक झाले त्यावेळी त्यांचं पुण्याच्या वसंत व्याख्यानमालेत भाषण होतं आणि बाळासाहेब देवरस म्हणाले, आत्ता मी एक विधान करणार आहे. हे करण्यापूर्वी सभेचे अध्यक्ष बाबाराव भिडे म्हणजे हे खरं पाहता हिंदू महासभेचे अर्थात संघाचे त्यावेळीचे पुणा प्रमुख होते आणि जे आरक्षण वगैरेला विरोधी होते. तर देवरस म्हणाले, आत्ता मी एक विधान करणार आहे आणि ते मी आधी बाबाराव भिडेंशी बोललो आहे. बरं. त्यांनाही ते मान्य आहे आणि ते विधान मी देवरस म्हणून नाही सरसंघचालक म्हणून करतो आहे. आणि ते विधान असं आहे की जोपर्यंत दलितांना पाहिजे तोपर्यंत त्यांना आपण आरक्षण दिलं पाहिजे. बरं. आम्हाला आनंद झाला. त्यानंतर एका वर्षाने किंवा त्याच वर्षात जी प्रतिनिधी सभा झाली त्यातला ठराव आहे की नवी कमिटी नेमून नवनियामक मंडळ नेमून आरक्षणाचा फेरविचार करण्याची वेळ आलेली आहे. बरं. हे 70 साली संघ सांगतोय. बाहेर देवरस वेगळं सांगतायत, प्रतिनिधी सभेत तुम्ही वेगळं सांगताय. त्यामुळे आत्ता जे काही मोहनराव भागवत म्हणतात त्याच्या आधी मोहनराव भागवतांनी 1 महिना आधी दिल्लीत सांगितलं होतं की 75व्या वर्षी माणसाने सेवानिवृत्त झालं पाहिजे. ते त्याने मोरोपंत पेंगळेंच्या याच्यात वगैरे सांगितलं होतं. त्यामुळे खोटं बोला पण रेटून बोला किंवा वारांगणे व नृपनीती अनेक रूपा, की तुमचं अंतिम ध्येय जर ठरलेलं असेल तर त्यासाठी तुम्ही जे करताय ते बसलं पाहिजे. म्हणजे आजही त्यांना जर एकनाथ शिंदे आणखीन अजित पवार चालतात तर आत्तापर्यंतचं संघाचं किंवा जनसंघाचं काय होतं विचार, याचा तुम्हाला विचार करावा लागेल. बरोबर. पहिल्या दिवसात जनसंघाने हे स्वीकारलं होतं. भाषावर प्रांतरचनेला गुरुजींचा आणि म्हणून संघाचा विरोध होता. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत ते उभे चळवळीत सामील झाले नाहीत. ते जर झाले असते तर त्याचवेळी जनसंघाचे 1-2 आमदार किंवा 2-3 आमदार आणि 1-2 खासदार झाले असते. परंतु तोपर्यंत संघ जनसंघ तत्वनिष्ठ म्हणून चालत होता. परंतु पुढे जी तुम्ही वेगवेगळी वळणं घेतलीत ती एवढी भयावह आहेत की एक वेळ अगदी वाजपेयीसुद्धा म्हणाले होते की पथका अंतिम ध्येय नाही था सिंहासन पाना. आणि आज जे आहे ते पथका एकमेव ध्येय था सिंहासन रखना, मिळाल्यावर सोडायचं नाही. आणि त्याला चाणक्य नीतीची लेबलं वगैरे पण लावली जातात. नाही, कदाचित यातून तुम्ही सर्वसामान्य माणसाचा लोकशाहीवरचा विश्वास काढून घेत आहे. त्यामुळे उद्या तुम्हाला एकाधिकारशाहीसाठी जायला ते उपयोगी असं होईल. पण त्यांचे जे मूलभूत तत्त्वज्ञान आहे त्यातून हा देश उभा राहील का? एकदा हिंदू मुसलमान फाळणी तुम्ही केलीत की जातीय फाळणी व्हायला फार वेळ लागणार नाही. बरोबर. आणि हिंदू म्हणून एक घटक आत्तापर्यंत कधीच नाही हे कायम विवेकानंद सांगत आलेत, ज्यांना तुम्ही मानता ते. बरोबर. एका गोष्टीबद्दल वारंवार चर्चा होते की संघाचं स्वातंत्र्य चळवळीतलं योगदान नेमकं काय होतं, त्याच्याबद्दल विरोधक एक सातत्यानं आरोप करतात. आणि दुसरीकडे तुम्ही पुस्तकामध्ये पण उल्लेख केला आहे की तिरंग्याला असलेला त्यांचा जो विरोध होता तो काय लेवलचा होता. म्हणजे की साताऱ्यामधलं एक उदाहरण तुम्ही सांगितलंय, 15 ऑगस्ट 1947ला काय झालं होतं, तर काय नेमकं त्याच्याबद्दल? नाही, तो विरोध किती होता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही 3 सरसंघचालक हे वीरा करंदीकरांचं पुस्तक वाचा. आणि वीरा करंदीकर हे त्यांच्यातले एक ज्येष्ठ प्रचारक. ते पुस्तक महत्त्वाचं आहे. आणि त्या पुस्तकाच्या प्रस्तावनेत त्यांनी लिहिलं आहे की दत्तप्रसाद दाभोळकर हे माझे मित्र आहेत, संघ परिवारातले नसले तरी त्यांनी सांगितल्यामुळे हे पुस्तक मी लिहिलेलं आहे.
त्या पुस्तकात त्यांनी जे दिलं आहे की ज्यावेळी काँग्रेसने पहिल्यांदा भगव्या ध्वजाच्या ऐवजी तिरंगा ध्वज घ्यायचं ठरवलं त्यावेळी डॉक्टर हेडगेवारांना प्रचंड यातना झाल्या, काही दिवस झोप आली नाही. संघस्थानावर अनेक काळ तो होत नव्हता, आता संघाने स्वीकारला आहे घर घर तिरंगा. परंतु तिरंग्याला डॉक्टर हेडगेवारांचा केवढा विरोध होता, म्हणजे त्यांना यातना झाल्यात म्हणून त्यांनी दिलं आहे की त्यांना झोप वगैरे आली नाही की असं का होतं या देशात, की या हिंदूंचा विजय ध्वज न घेता हा मुसलमान असलेला तिरंगा का घेत आहे. पण त्यांनी आज ते पूर्णपणे बदललं आहे. पण त्याने बदललं आहे म्हणजे आज आम्हाला बदलावं लागतं आहे, उद्या ते बदलावं लागेल असं नव्हे. ते आम्ही पुढे जाऊ शकतो वेगळं करून. आत्तापर्यंत त्यांनी जे केलं त्यात त्यांचं अंतिम ध्येय जे आहे ते ठरवल्यावर त्यासाठी मध्ये जे जे करावं लागेल ते करायला त्यांची तयारी आहे. संघाच्या आजवरच्या वाटचालीतले जे टप्पे आहेत त्याच्यामध्ये 2 घटनांचा उल्लेख जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे, एकतर गांधी हत्या आणि नंतर बाबरीचा विध्वंस. त्याच्याबद्दल तुम्ही असं म्हणता की गांधी हत्येमुळं संघ 50 वर्ष मागे गेला असं स्वतः सरसंघचालक त्यावेळी म्हणाले होते, आणि बाबरीमुळं तो 50 वर्ष पुढे गेला अशी परिस्थिती आहे. तर ते काय आहे? नाही, बाबरीमुळे तो 50 वर्ष पुढे गेला आहे उघडच आहे. पण गांधी हत्येच्या वेळी आपण एकणच समजून घेतलं पाहिजे की आज ज्यांना लोहपुरुष म्हणून संघ मानतो त्या पटेलांनी, सरदार वल्लभभाई पटेलांनी जे पत्र पाठवलं आहे 48 साली श्यामाप्रसाद मुखर्जींना की गांधीजींची हत्या संघाने किंवा हिंदवा सभेने कट करून केली की केली नाही हे सांगता येणार नाही. पण या संघटनांनी या देशात जे विषारी वातावरण निर्माण केलं त्यातून हा खून झाला आहे हे आपण सांगू शकतो. आणि आमच्याकडे आलेल्या माहितीप्रमाणे भारतभर मिठाई वाटून हा संघ स्वयंसेवकांनी साजरा केला आहे. त्यांना त्यात आनंद होत होता असं दिसण्यासारख्या गोष्टी आहेत. आता गांधी हत्येनंतर एवढी प्रचंड दंगल झाल्यानंतरसुद्धा खेड्यापाड्यातल्या म्हणजे घरं जाळली गेली, संघाचं हे झालं, तर दामुअण्णा दात्यांनी दिले की ते एका तालुका विभागात गेले होते आणि तिथे त्यांना एक लोहार भेटला. तो म्हणला आपण आपला संघ अजून बंद का ठेवला आहे. ते म्हणले अरे लोक संघावर चिडलेत. मी म्हणले चिडलेत म्हणजे काय. तुम्ही म्हणले घाबरून हे करताय. आमच्या गावातही संघावर लोक चिडले होते. मी त्यांना सांगितलं आम्ही लोकांनी गांधींचा खून केला आहे, तुम्हाला आम्ही घाबरतो काय. दामुअण्णा दाते म्हणले त्याची समजूत घालता घालता माझी पंचायत झाली, पण त्याला शेवटपर्यंत माझं म्हणणं पटलं नाही. तो म्हणला आपण तो खून केला, आपण काय करायचं कारण आहे. आणि ही जी मनोवृत्ती असेल ती तुम्ही एक गांधी हत्येनंतर झालेली दंगल वाईट होती आणि गांधींच्या नावावर झाली, ती क्षणिक उद्रेक होता, नंतर ती वाढवली हे म्हणता येईल. पण ती ब्राह्मण विरोधी नव्हती, ती संघातल्या उच्च पदस्थांच्या विरुद्ध होती, ती वाईट होती, घृणास्पद होती. पण अगदी सातारा शहरात शनिवार वाड्यात शनिवार पेठेतले ओळीने असलेले मोठे ब्राह्मण वाडे, आपटे, भावे, आगाशे, गोडबोले शाबूत होते, सगळे शाबूत आहेत, सगळे होते, काही झालं नव्हतं. राग होता तो संघीयांच्या विरुद्ध होता आणि तो लोकांच्या मनात होता आणि इतरांनी तो वाढवला, ही गोष्ट खरी आहे. पण त्यावेळी पुन्हा जे म्हणतात की संघातला एक वर्ग त्यावेळी सांगत होता की आम्ही तिथे लाठ्याकाठ्या घेऊन जातो, कदाचित आमच्यातले काही लोक मारले जातील, पण सरकारला नंतर कर्फ्यू पुकारावा लागेल आणि संघ परिवारातल्या लोकांना कोणी मारणार नाही, आमची मालमत्ता कोणी जाळणार नाही. आणि गुरुजींनी त्याला विरोध केला. गुरुजी म्हणले की आपल्याला हिंदूंच्यातली यादवी नको आहे. ही जर इतर संस्कृतीतल्या लोकांनी केली असती तर आपली ताकद आपण दाखवली असती. आणि त्यानंतर झालेला संघात जो काही वैचारिक संघर्ष होता, हे सगळे लोक नंतर गुरुजींनी जो सत्याग्रह पुकारला त्यातही सामील झाले. पण त्यानंतर संघातला एक फार मोठा वर्ग संघातून बाहेर पडला, पण संघात उभी आडवी फूट पडली नाही. पण संघाच्या एकूण वाटचालीला तो फार मोठा धक्का होता. आणि हे मी का सांगू शकतो, आम्ही 7 भाऊ 3 बहिणी, प्रत्येकाला पूर्ण स्वातंत्र्य.
माझा एक भाऊ दीनानाथ हा त्यावेळी इंटर सायन्सला बरं. सांगलीला शिकत होता. तो संघाचा बरं. तो संघाचा सेकंड इयर ट्रेंड किंवा थर्ड इयर ट्रेंड असा. माझी बहीण सूत कातणारी, मी संघात जायचो. थोरला भाऊ कम्युनिस्ट, सर्वात देवदत्त म्हणजे संपूर्ण समाजवादी. पण त्यांनी इंटर सायन्सची परीक्षा बुडवून घरी कार्ड पाठवलं की माझा क्लास जाईल, मी हे करीन. तो सत्याग्रहात गेला, त्याला शिक्षा झाली. नंतर ते सुटले वगैरे. त्याचा इंटरचा क्लास गेल्यानंतर त्याला BScला मिळाला. नंतर तो UDCT वगैरे झाला. तो मुद्दा वेगळा. पण हे लोक सत्याग्रहात गेले आणि नंतर हे सगळे संघातून कायम बाहेर पडले. म्हणजे हे तुम्ही बोलत नाही, पण संघातला फार मोठा वर्ग तेव्हा बाहेर पडला. बरं. आणि त्यात हा होता, त्याचे सातारचे अनेक मित्र होते की जे मनोभावे संघाचं करायचे, की एवढ्यासाठी काही आम्ही संघात आलो नव्हतो. त्यामुळे स्वातंत्र्यपूर्व काळात गांधीजींच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळेल हे काही सगळ्यांना अंतिम सत्य वाटत नव्हतं. आणि त्यामुळे त्याच्यापासून दूर राहिले संघ, यात काही तुम्ही फार चूक म्हणू शकत नाही. की या मार्गाने स्वातंत्र्य मिळालं नसतंही कदाचित. जर हिटलर जिंकला असता मिळालं नसतं. हो. चर्चिल पुन्हा पंतप्रधान झाला असता मिळालं नसतं. मिळाल्यावर कसं मिळालं असतं. त्यामुळे संघाने देशासाठी काहीही कष्ट भोगायला, कोणताही संपूर्ण स्वतःचं बलिदान द्यायला तयार असलेले स्वयंसेवक भारतभर तयार केले होते. हे आपण नाकारू शकत नाहीत. ते उच्चवर्णीयातले होते, हे खरं आहे. कारण संबंध स्वातंत्र्याची चळवळ साम्यवादी असो, काँग्रेस असो, समाजवादी असतो, ती शेवटी उच्चवर्णीयांची किंवा ब्राह्मणांचीच होती. आमचं राज्य गेलं आहे, आम्हाला हे राज्य पाहिजे. परत पाहिजे. म्हणजे जे विवेकानंदांनी जे सांगितलं होतं की समजा आत्ता इंग्रज निघून गेले राज्य हातात देऊन, तर काय होईल? ज्यांच्या हातात राज्य येईल ते बाकीच्या लोकांना पुन्हा संपूर्णपणे पायाखाली तुडवतील, पिळवणूक करतील. बरोबर. त्यामुळे या देशाची रचना होती. खरं. तुम्ही या पुस्तकामध्ये जो उल्लेख लिहिलेला आहे, 8 मार्च 1956ला गोळवलकर गुरुजी जेव्हा सरसंघचालक होते, तेव्हा त्यांचं एक विधान आहे की आपल्याला पुढील काही वर्षामध्ये असं संघटन निर्माण करायचं आहे की ज्याच्या केवळ नजरेच्या इशाऱ्यानं दिल्लीत सरकार येईल किंवा जाईल. हे 56 साली ते म्हणतायत. आणि मग हे जे काम आहे किंवा हे जे त्यांचं ध्येय होतं ते बाबरीमुळं जास्त सुकर झालं? नाही, त्यांचं झालं याला अनेक कारण. ते चिवटपणे स्वतःची वाटचाल करत होते. म्हणजे ज्यावेळी इंडियन सेक्युलर सोसायटीची स्थापना A.B. शहाने केली आणि ती माझ्या मते 69 साली झाली. आणि त्याचं मी सबन शब्दांकन माणूससाठी केलं होतं. त्याची ती कव्हर स्टोरी होती की बिफोर इट इज टू लेट, बिफोर गुरु गोलवलकर बिकम्स द स्पिरिच्युअल डिक्टेटर ऑफ इंडिया. म्हणजे 67 साली नानाजींच्यामुळे ते सत्तेत यायला लागल्यावर आणि लोहियासारखा माणूस त्यांना मानायला लागल्यावर नानाजींनी जे सांगितलं होतं की बिफोर इट इज टू लेट, बिफोर गुरु गोलवलकर बिकम्स द स्पिरिच्युअल डिक्टेटर ऑफ इंडिया. बाबरी मशिदीमुळे त्यांना ते फार झपाट्याने सिद्ध झालं. पण बाबरी मशीद ही आपण फक्त म्हणून लक्षात घेतो. बाबरी मशिदीची रंगीत तालीम त्यांनी केलेली आहे 63 साली विवेकानंद स्मारक उभारताना जे तुम्ही केलं आहे ते खरं पाहता त्यांच्याच पुस्तकात आहे. म्हणजे ज्यांनी हे संबंध स्मारक उभारलं त्या एकनाथ पंत रानडेंनी जे पुस्तक लिहिलं स्टोरी ऑफ द विवेकानंद स्मारक, त्यात त्यांनी हे दिलेलं आहे की तिथे एक हे होता, क्रॉस होता, जो संपूर्ण ख्रिश्चनांचं श्रद्धास्थान होतं. त्यामुळे सांगत होतं मद्रास सरकार की तिथे आपण एक फक्त हे लावूया, फलक लावूया, इथे विवेकानंद येऊन बसले होते, त्यांचा एक पुतळा ठेवूया. परंतु एके दिवशी सकाळी उठून पाहतात तर तो क्रॉस उखडून फेकून देण्यात आला होता. नंतर त्यामुळे ख्रिश्चन लोक रस्त्यावर आले, नंतर हिंदू रस्त्यावर आले, नंतर तुम्हाला 144 कलम लावावं लागलं आणि त्यानंतर ते करावं लागलं. कारण विवेकानंदांच्याबद्दलची प्रतिमा त्यांनी एवढी खोटी केली होती की सगळ्यांनाच ते आपले वाटत होते. आणि ते खरं पाहता हिंदुत्ववाद्यांना कधीच वाटायला नको होते. बरोबर. पण म्हणजे आता या पुस्तकामध्ये पण तुम्ही वारंवार जो उल्लेख केलेला आहे की म्हणजे त्यांचं जे डेडिकेशन, ज्याच्याबद्दल आपण म्हणतो की चिवटपणे काम करत, चिवटपणा, तर त्याच्यामधलं एक म्हणजे आता
मी तुम्हाला वाचूनच दाखवतो की काय पद्धतीनं ही सगळ्या गोष्टी करत होतं. आज जगी आम्ही ठरलो वेडे गाती आज जगी आम्ही ठरलो वेडे, गातीला आमुचे उद्या पवाडे, देतीला आमुच्या धवल यशांचे, फडकावून निशाण आमुचे जग गाईल जयगान. हे 47-48 साली यांचं हे होतं. पण आम्हीच स्वेच्छेने केले अधीन जीवन राष्ट्राच्या, दिली खंडणी कर्तृत्वाची एकमुखाने संघाच्या. हे त्यांचं काय होतं. आणि गुरुजींच्याबद्दल लक्ष लक्ष हृदयात तेवते, तुझ्या भक्तीची ज्योत निरंतर, तव शब्दातून नित्य प्रगटते, परमेशाची इच्छा केवळ. आणि हे गुरुजींचं स्थान नंतरच्या कुठल्याही सरसंघचालकाला मिळालेलं नाही. अजूनही बंच ऑफ थॉट्समधल्या एकाही शब्दाला कुठेही विरोध करायची ताकद कोणी दाखवलेली नाही. जी गांधी नेहरू यांचा जो पत्रव्यवहार स्वातंत्र्यानंतर झाला, त्यात नेहरूने अगदी प्रामाणिकपणे गांधीजींना मानून की तुम्ही जी रचना सांगता ती देशात चालणार नाही म्हणून सांगितलं होतं. ते कधी यांच्याकडे होऊच शकलं नाही. पण हे जे काम आहे संघाचं इतक्या वर्षातलं, तर हे करण्यासाठी इतकं निष्ठेनं काम करण्यासाठीची प्रेरणा या स्वयंसेवकांना कुठून मिळत असावी? अशा पद्धतीचं काम आपल्याला इतर पक्षामध्ये तुम्हाला दिसतंय का? हे काय नेमकी त्याच्या पाठीमागची मूलभूत? नाही, एक तुम्हाला कोणतरी कडवा शत्रू लागतो आणि त्याचा तुम्ही पराभव करू शकता, कारण तो तुमच्याहून कमकुवत आहे. जे शिवसेनेने करून दाखवलं तुम्हाला की परप्रांतीय, तुम्ही त्यांच्या विरुद्ध राडा केलात तर तुम्हाला शासकीय संरक्षण आहे आणि त्यातून राडा संस्कृती उभी राहते. तुम्ही हे विसरता की मुंबईत जेव्हा शिवसेना राडा करायची त्यावेळी मी मुंबई बाहेर होतो, त्यावेळी मी मद्रासमध्ये होतो काही काळ, काही वेळा राजस्थानात होतो, काही वेळा दिल्लीत होतो. आणि मुंबईत राहतात त्यापेक्षा अधिक मराठी माणसं भारतभर राहत होती. त्यांना तिथे राहणं कठीण होतं आणि त्यातून महाराष्ट्राची आर्थिक प्रगती कुठेही झाली नाही. झाला तो फक्त एक राडा करणारा समाज निर्माण झाला. अशा पद्धतीनं कोणीतरी एक सतत शत्रू समोर पाहिजे. शत्रू पाहिजे, तो आपल्याहून कमकुवत आहे ह्याची निश्चित खात्री आहे. त्यामुळे ते होऊ शकतं. आणि एक तुम्हाला तुमचं एक वैभवशाली राष्ट्र होतं हे जर तुम्ही पटवून देऊ शकलात आणि ते फक्त यांच्यामुळे गेलं, म्हणजे तुम्ही जर इतिहास नीट वाचला नाही तर ते वैभवशाली कधी होतं, कुणासाठी होतं, किती होतं, या देशात खरंच काय होतं. म्हणून यात जे मी दिलेलं आहे की या देशात दुधाच्या आणि मधाच्या नद्या व्हायच्या त्या केव्हा व्हायच्या, त्या कोणासाठी होत्या, बहुजन समाजासाठी होत्या का? बरोबर. या देशातले तुम्ही जे उत्कृष्ट ग्रंथ म्हणता आणि ते खरोखर आहेत, ते म्हणजे सगळ्या क्षेत्रात आहेत. विज्ञान क्षेत्रात आहेत, आर्यभट आहे, वराह मित्र आहे, कालिदास आहे, भवभूती आहेत, नंतर अनेक हे आहेत. हे सगळे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत आणि संस्कृत भाषा फक्त 5% 3% लोकांची भाषा आहे. बरोबर. त्यात निर्माण व्हायचं, ते लिहायचे, ते वाचायचे, त्यात सगळं हे चालायचं. हे ग्रंथात वाचायची सुद्धा तुम्ही जर हिंमत दाखवली तर रामराज्यात सुद्धा शंभुकाचा वध होत होता. बरोबर. सर्वसामान्य माणसाचा याच्याशी काही संबंधच नव्हता. तुम्ही फक्त हे काम करायचं. आमचे कायदे जे तुम्हाला वाचता येत नाहीत, आमचे धर्मग्रंथ जे तुम्हाला वाचता येत नाहीत, जे आम्ही तुम्हाला सांगतो ते तुम्ही मानायचं आणि करायचं. आणि आम्ही सांगतो ती कामं करून हा सर्व संपत्तीचा ओघ क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्याकडे जाईल, अशी एक रचना या देशात होती का, याचाही विचार करण्याची गरज आहे. या देशातला बहुजन समाज कायम पिळलाच गेला. हे जे विवेकानंद सांगतात, वयाच्या 26व्या वर्षी पूज्यपादांना पत्र पाठवून 7 ऑगस्ट आणि 17 ऑगस्ट 1889ला की मी सर्व हिंदू धर्मग्रंथ जुने वाचले आणि आपली जातीव्यवस्था ही वंशगत आहे आणि आपण आपल्यातल्या दलितांच्यावर जेवढे अत्याचार केलेत ते अमेरिकेतल्या न्यूरोनच्यावर किंवा ग्रीक देशातल्या स्पार्टा लोकांच्यावरही झालेले नाहीत. हे आपण कधी मान्य करणार आहोत? बरोबर. हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल ना की त्यातून ही रचना उभी राहत होती का, की या देशात राहूनच किंवा या विशाल भूखंडावर, हा सबंध विशाल भूखंड
स्वतःची वसाहत म्हणून वापरणारा एक 5-10% समाज होता का? संपत्ती आमच्याकडे येईल, आम्ही सांगू तीच कामं तुम्ही केली पाहिजेत, ती केली नाहीत तर चालणार नाहीत, तुला पिढ्यानपिढ्या भंग्याचंच काम केलं पाहिजे. आत्ता एक अतिशय चांगला लेख आपल्या हातेकरांनी लिहिला होता आणि तो तुम्ही खरं लक्षात घेतला पाहिजे की कोल्हापुरी चपलेचं आर्थिक गणित किंवा त्याच्या मागचे आर्थिक रचना, कोल्हापुरी चप्पल स्वस्त आहे आणि ती परदेशात फार महाग काय आहे. त्यांचे लोक इथे आले आणि जेव्हा त्यांनी समजावून दिलं तेव्हा त्यांनी दिलं की याच्यासाठी आपण जे कातडं वापरतो ते मेलेल्या प्राण्याच्या अगदी वरचं कातडं काढणं जी अतिशय कठीण गोष्ट आहे, त्यात होणारा जो खर्च आहे त्यामुळे वाढते. इथे असं आहे की जो चांभार किंवा ढोर आहे त्याचं तेवढंच काम आहे आणि त्याला तेवढंच वेतन मिळणार आहे, त्यातून तो उभा राहील किंवा राहणार नाही. ही जी कौशल्याची किंमत नाही, त्याच्या नाहीच, म्हणजे नाही, तुमच्या श्रमशक्तीची कधी किंमतच नाही आहे. ही श्रमशक्ती करणं हे तुम्हाला धर्माने सांगितलंय, हे केलं नाही तर तुम्हाला नरक आहे आणि हे तुम्ही करताय याचं कारण गेल्या जन्मी तुम्ही पाप केलं होतं. चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचं हे फळ, कृष्ण निंदा घडली होती म्हणून महार जन्म जाती, चोखा म्हणे विटाळ आम्हा पूर्वीचे हे फळ. आणि चोखाने हेच केलं पाहिजे म्हणून सांगत सर्व मध्ययुगीन संत उभे आहेत. बरोबर. त्यामुळं अशा मनोवृत्तीमध्ये समाजाला फसवून एक प्रकारे ही वाटचाल चालू आहे असं आपण म्हणू शकतो. मग अशी बोलता बोलता आपण म्हणजे बाबरीबद्दल बोलत जे होतं की बाबरीच्या विध्वंसामुळं संघ 50 वर्ष पुढे गेला, म्हणजे इतकी मोठी ताकद राजकीयदृष्ट्या संघाला प्राप्त झाली आणि नंतर संघाला केंद्रस्थानी आणण्याचं जे काम त्यावेळी लोहियांनी केलं होतं ते नंतर कुणी केलेलं आहे याचा म्हणजे एक उल्लेख मला खूप म्हणजे गमतीशीर वाटला. मला त्याच्याबद्दल तुमचं मत हवं आहे. तुम्ही असं लिहिता की या प्रक्षुब्ध जनमानसामुळे म्हणजे मोदी द्वेषामुळे जेव्हा गुजरात दंगल झालेली होती, अमेरिकेसह अनेक देशांनी मोदींना व्हिसा नाकारला. त्यावेळी लोहिया जयप्रकाश यांच्या मार्गदर्शनाला मनात धरून शरद पवारांनी इस्रायलमधील शेती दाखवण्याच्या निमित्ताने मोदींना जागतिक पातळीवर प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. नाही, या गोष्टी आपण मान्य केल्या पाहिजेत ना की शरद पवारांचं जे राजकारण होतं ते राजकारण होतं, त्यात हे बसत होतं वेगवेगळं करून. शरद पवार काँग्रेसमध्येही राहिले नाहीत, त्याचं कारणही शेवटी एका अर्थाने तेच होतं ना की एक स्वतःची वेगळी सत्ता उभी करावी किंवा महाराष्ट्राचं जे संबंध आजचं अधपतन झालं त्याचं कारण काय आहे की एक तुम्हाला शासकीय मदतीच्या खाली राडा करता आला आणि प्रचंड प्रमाणात मुंबईहून मिळणारे पैसे घेऊन बुडणारे साखर कारखाने काढण्यात आले. साखर कारखाने काढायला काही फार मोठं तांत्रिक कौशल्य किंवा प्रशासकीय कौशल्य लागत नाही, पण तो साखर कारखाना काढायला तुम्हाला आधी अनुदान मिळणार, नंतर तुम्ही तो बुडवणार, परत तो तुम्हीच कमी किमतीत विकत घेणार. ही संबंध आर्थिक घडी तुम्ही बिघडवलीत आणि महाराष्ट्राला आर्थिक समृद्धी आली नाही, महाराष्ट्रात आर्थिक सूज आली. हे तुम्ही विसरलात, कारण हे पैसे कुठेच खाली पाझरू शकले नाहीत, कुठेच. मुंबई हातात असताना तुम्ही फक्त वडापाव, शिवाजी वडापाव केलात. बरोबर. तुम्ही उडप्यांच्यासारखं हॉटेलही निर्माण करू शकला नाहीत, मोठी कुठली रचनाही निर्माण करू शकला नाहीत किंवा ज्या मोठ्या रचना निर्माण होत होत्या त्यांना तुम्ही मदत केली नाहीत. म्हणजे ऑटो इलेक्ट्रिक का वाढलं नाही भटांचं, किंवा ॲपलॅब देवधरांचं का वाढलं नाही, किंवा आत्ता आपलं रत्नागिरीचा आपलं जे गद्रे मरीन प्रॉडक्ट्स आहे ते मोठ्या प्रमाणात का वाढले नाही, त्यांना मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र का उभा राहिला नाही. तर एकूणच महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक रचना जी शाहू फुले आंबेडकर किंवा यशवंतराव चव्हाण यांच्यामुळे वाढत होती, बदलत होती, ती मुंबई हातात आल्यानंतर वेगळ्या प्रकारे गेली. ज्याने मुंबई हातात आणली त्या अत्रेनं तुम्ही वरळीचं डुक्कर म्हणालात आणि ते महाराष्ट्राने ऐकलं आणि तिथलं महाराष्ट्राचं अधपतन सुरू झालं. बरोबर. संघाची आता 100 वर्षातली वाटचाल आणि आता ज्या पद्धतीची राजकीय शक्ती या संघटनेला प्राप्त झालेली आहे,
पुन्हा पुन्हा तोच मुद्दा येतो की या संघटनेला म्हणजे यांचा उपहास करता करता मुळात तुम्ही त्यांचं शक्तिस्थान कशात आहे हे बघितलं नाही. आणि ही चूक मग आजवरच्या अनेक राजवटींनी केलेली आहे का? म्हणजे आपण UPAच्या काळामध्ये बघतो की जे व्यक्ती मुंबई पोलीस आयुक्त म्हणून कालपर्यंत काम करत होते ते अचानक भाजपच्या तिकिटावरती खासदार झाले. जे केंद्रीय गृहसचिव होते सुशीलकुमार शिंदेंचे ते खासदार झाले. म्हणजे व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीने ही सगळी माणसं काम करतायत. ती संघाची होती हे तुम्हाला कळलं नाही? नाही, ते पहिल्यांदा सुद्धा झालं असेल, कळत न कळत थोडंफार. आज तुम्ही लोकांचा सर्वसामान्य कुठल्याही रचनेवरचा विश्वास उडाला आहे. म्हणजे निवडणुकीच्या वरचा उडाला आहे, ईडीवरचा उडाला आहे, कुणावरच विश्वास उडालेला नाही पोलिसांच्यावर. आणि हे जेव्हा विश्वास उडतात त्यावेळी समाज आतून कुठेतरी उद्ध्वस्त होतो. समाज एकदम का कोसळतो किंवा एकदम रचना का कोसळतात? 90 साली रशिया का कोसळला याचं खरं कारण तुम्हाला अजूनही नीटपणे कळत नाही. की कोसळायचं काही कारण नव्हतं. जगातले सर्वाधिक ॲटम बॉम्ब त्यांच्याकडे होते, प्रचंड वैज्ञानिक ताकद होती. पहिला अंतराळवीर त्यांनी सोडला होता, पहिलं स्पुटनिक त्यांनी सोडलं होतं, पहिली अंतराळ स्त्री त्यांनी सोडली होती, अनेक गोष्टी केल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या कुठल्याही महाविद्यालयात गेल्यात तर तिथे जे वैज्ञानिक शिक्षण मिळत होतं ते पाहून आम्ही अक्षरशः विस्मयचकित व्हायचो. आणि ते सगळ्यांना संपूर्णपणे मोफत होतं आणि सगळ्यांना सारखं होतं. त्यामुळे तिथले लोक चिडलेले होते की माझ्या मुलाला मी आणखीन देऊ शकलो असतो, हे करू शकलो असतो. म्हणजे माणसाला नेबर्स एन्व्ही हे महत्त्वाचं आहे हे तुम्ही विसरलात. ही एक शक्यता आहे. माणसाला धर्म लागतो हे तुम्ही विसरलात की म्हणजे 70 वर्ष तुम्ही धर्म नाकारलात. आणि रशिया कोसळण्याच्या आधी तुमचं क्रेमलिनच्या समोर लाकडी चर्च उभं राहतं आणि लोक रांगा लावतात. आणि हे सगळं असून आजही पुटिन किंवा सगळेजण आम्ही हार्डकोर कॅथॉलिक ख्रिश्चन आहोत म्हणून सांगतात. तेव्हा माणसाच्या मनातल्या माणसाच्या मूलभूत गरजा तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत ना. माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. सर्व धर्म त्याला सांगतात की जन्माला येण्यापूर्वी तू होतास, मृत्यूनंतरही तू असणार आहेस. हे खरं का खोटं हे बाजूला ठेवा, पण 99% माणसाची मानसिक गरज आहे आणि सर्व धर्म ते देत असतात. म्हणून आपल्या महात्मा फुलेंनी सुद्धा वेगळा धर्म सांगितला, सत्यधर्म सांगितला. तुम्ही धर्म नाकारणं ही गोष्टच चुकीची होती ना. तुम्हाला त्याला काहीतरी पर्याय द्यावे लागले असते. तुम्हाला माणसांच्या मूलभूत गरजात म्हणजे काम, वात्सल्य, अन्न, वस्त्र, निवारा याच्या पलीकडे या सजीवाची, या स्पेसीच्या आणि काही गरजा आहेत हे ओळखायला हवं असं काही आहे. आणि आजची भारतातली परिस्थिती फार अस्थिर आहे. त्यामुळे आपण फक्त बघण्यापलीकडे आणि काही करू शकत नाही. संघाच्या एकूण दृष्टिकोनातला एक मुद्दा आपला बोलायचा राहिला ते म्हणजे महिलांबद्दलचं त्यांचं धोरण किंवा त्याच्याबद्दलचा दृष्टिकोन. संघामध्ये महिला का नाहीत दिसत? मग अनेक प्रश्न. नाही, संघाने महिलांच्या नंतर वेगळ्या संघटनाही काढल्या. म्हणजे संघ ज्या ह्याच्यात चालत होता त्यावेळी त्यांच्याकडे 48 सालापर्यंत संघात महिला नव्हत्या स्वयंसेवक म्हणून. पण नंतर त्यांनी जे सुरू केल्या त्यांची स्वतःची रचना, पण त्याही फार वाढल्या नाहीत. म्हणजे महिला संघटना वगैरे, पण त्यांनी ते वेगळ्या प्रकारे ठेवलं. म्हणजे त्यांच्या रचनाच वेगळ्या होत्या. पण ते स्त्रियांना दुय्यम समजत होते असं मी समजत नाही. परंतु स्त्रियांची कामं वेगळी आहेत आणि ती तेवढीच महत्त्वाची आहेत. म्हणजे हे कडव्या इस्लामपेक्षा वेगळं होतं की स्त्रिया इतर सर्व गोष्टीत येऊन चालू शकतील पण या संघटनेत त्या नकोत, अशी त्यावेळची त्यांची रचना होती. नंतर त्यांनी ते बदलली. म्हणजे संघात उच्चवर्णीय होते, संघात स्त्रिया नव्हत्या, या गोष्टींना मी फारसं महत्त्व देत नाही. गांधीजींनी स्त्रिया पहिल्यांदा आणल्या चळवळीत, ती गोष्ट उघड आहे. टिळकांच्या वेळी सुद्धा नव्हत्या स्त्रिया काँग्रेसमध्ये. ते सगळं गांधींचं श्रेय आहे. संघ भारतीय राज्यघटना मानत नाही, ते मनुस्मृती मानतात असा सुद्धा एक सातत्यानं आरोप होतो. तुम्हाला आजवरच्या वाटचालीमध्ये त्याच्यामध्ये काही बदल दिसतोय? नाही, संघाची रणनीती असं आहे की खोटं बोला पण रेटवून बोला. आणि तुम्ही मुखवटे घालून हिंडला. यावेळी समाजाला जे पाहिजे ते तुम्ही सांगा. म्हणजे गांधींच्याबद्दल संघाने काय काय बोलले, काय काय लिहिलं आहे असू नये. आज त्यांना गांधी
प्रातस्मरणीय आहेत आणि राजघाटावर जावं लागतं आहे, सांगावं लागतं. ज्यावेळी वेळ येईल त्यावेळी ते नेहरूंच्याबद्दल जे बोलले तेच त्यांच्याबद्दल बोलतील. त्यांचं अंतिम ध्येय त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यात त्यांनी कुठे तडजोड केलेली नाही. आता गोपाळ गोडसे आपल्या पुस्तकात लिहितो की मी आणि नथुराम फक्त संघात वाढलो आणि आमच्यावरचे संस्कार हे तप्त संस्कार हे संघाचे आहेत. आणि अडवाणी हे स्पष्टपणे नाकारतात, त्यांचा आमचा काही संबंधच नाही. की नाही म्हणजे नाही, मग बाजूला झालात तुम्ही. एका क्षणात तो माणूस आमचा नव्हे, कारण आमच्या आजच्या रचनेत तो बसत नाही. कुठला माणूस कधी नाकारायचा नाही, कधी नाकारायचा म्हणजे तो जर संघटनेला त्यावेळी गैरसोयीचा असेल किंवा त्यांनी संघटनेच्या लक्ष्मणरेषा ओलांडल्या तर तो नको. हे त्यांनी अनेकांना करून दाखवलं ना. गुरुजींच्या वेळात ते त्यांनी जनसंघाबद्दल करून दाखवलं. आज भाजपबद्दल तुम्ही ते करून दाखवू शकत नाही. ही खरी अडचण आहे. गुरुजींच्या वेळी मौलीचंद्र शर्मा नव्हे तर बलराज मधोक जे प्रजा परिषदेचे अध्यक्ष होते, जनसंघाचे फाउंडर मेंबर आहेत, बाजूला केले, जनसंघाचे अध्यक्ष होते, जनसंघाचे खासदार होते. गुरुजींनी फुंकर मारून त्यांना राजकारणातनं बाहेर काढले. आणि नड्डा जो नंबर 3चा किंवा खरं नंबर 100चा मध्ये कोणी नाहीच, तो जाहीर मुलाखतीत सांगतो आज आम्हाला संघाची गरज नाही. हे म्हणजे मी म्हणतो तसं नातवानी गच्चीत उभं राहून सांगावं, आजोबा आता आतल्या खोलीत बसान, देवदेव करा, तुमच्या पेन्शनची आम्हाला गरज नाही. त्यावेळी तुम्ही त्याच्याविरुद्ध काही करत नाही. त्यावेळी जनसंघ आता आमच्या त्यावेळी संघ आता आमच्या हातात आहे हे भाजप सांगतो. आणि हे ज्यावेळी गुरुजींनी जनसंघ स्थापन केला त्यावेळी त्यांना सावरकरांनी सांगितलं आहे. सावरकरांनी 2 गोष्टी सांगितल्या की गुरुजी तुम्ही एक गोष्ट विसरताय की काही काळाने तुमच्या जनसंघाचा काँग्रेस तरी होईल नाहीतर हिंदू महासभा तरी होईल. या देशात मधला अवकाश नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली की कोणत्याही राजकीय पक्षात केवढी प्रचंड ताकद निर्माण होते हे गुरुजी तुम्हाला माहीत नाही आहे. त्यामुळे तुमच्या उंचीचा जेव्हा सरसंघचालक नसेल त्यावेळी अगं म्हशी मला कुठे नेशी म्हणून तुमचा संघ तुमच्या राजकीय शाखेमागे फरफटत ओढला जाईल. आणि हे सावरकर सांगतात ते लक्षात घ्या. कारण हिंदू महासभेच्या कुठल्याही अधिवेशनात मंदिर प्रवेशाचा ठराव आलेला नाही. ते ठराव बनवून सुद्धा सावरकरांना कल्पना आहे की प्रत्यक्ष पक्ष चालवणारे जे लोक असतात बरोबर त्यांची जी ताकद असते, त्यांची जी रचना असते, त्यामुळे आज जे आहे ते संपूर्ण अशी अस्थिर परिस्थिती आहे. संघ, जनसंघ, देश, संघ ह्यांचं जे समीकरण दिसतंय ते तुम्हाला त्याच्याबद्दल काय वाटतं? नाही, काय झालंय संघाचं? संघाचं आज काही नाही आहे. संघ जनसंघामागे फरफटत जातो आहे. आता मोदींच्या मागे जातो आहे का आणखीन काही त्यांच्या हे आहेत अंतर्गत रचना आहेत हा मुद्दा वेगळा. परंतु कारण जेव्हा सरसंघचालक बोलले नाहीत, अमित शहा बोलला नाही, ज्यावेळी तुम्ही सर्वोच्च न्यायालयाच्या ह्याच्यावरती बूट फेकता त्यावेळी फक्त मोदी बोलले. ते पण 8.5 तासांनी ते पण बोलले आणि ओपनपणे बोलले, पण एक कुणीही बोलले नाहीत. म्हणजे मोदींना बोलावं लागलं का मोदींच्या या विचाराला यांचे विरोध होते, अंतर्गत त्यांच्या काय रचना आहेत त्या संघाच्याबद्दल फार आतल्या लोकांनाही कल्पना येत नाही, पण त्या छानपणे खेळल्या जात असतात आणि त्या चांगल्या प्रकारे करतात. त्यामुळे आजची परिस्थिती एकूणच अस्थिर आहे. म्हणजे देशाच्या दृष्टीने आहे, जागतिक परिस्थितीमुळे आणि आज ज्या परिस्थितीत आला आहे. म्हणजे मला संघ म्हटल्यावरती एका अर्थाने इजिप्तमधला मुस्लिम ब्रदरहूड आठवतो. बरं, काय साम्य? सगळे मुसलमान एक एक म्हणून मुस्लिम ब्रदरहूड, सारे मुस्लिम भाई भाई म्हणून उभा राहिला. नंतर अनेक क्षेत्रात आपण विस्मयचकित व्हावं अशा प्रकारे त्यांनी सेवाभावी संस्थांचं जाळं निर्माण केलं. लोकशाही प्रक्रियेतून ते सत्तेवर आले. सगळ्या लोकशाही रचना त्यांनी मोडल्या. ते काळाच्या पडद्याआड गेले आज तरी आणि तिथे एक लष्करी सत्ता आहे. साम्य दिसत आहेत तुम्ही ज्यावेळी देशातल्या लोकशाहीच्या मूलभूत संस्था शाबूत ठेवता तोपर्यंत काही होत नाही. आज तुमची
खरी अडचण ही आहे की तुम्ही या सगळ्या संस्था मोडीत काढल्या आहेत. त्या कुठल्याच संस्थेवर लोकांचा विश्वास नाही. लोकांचा ईडीवर अजिबात विश्वास नाही. निवडणूक आयोगावरती नाही आहे, न्याय व्यवस्थेवरती न्यायव्यवस्थेवर नाही आहे, कुठल्याच त्याच्यावर विश्वास नाही आहे. म्हणजे तुम्ही अक्षरशः ॲज ग्रॅव्हिटी इज टू द बॉडी, फेथ इज टू द माइंड. आज तुम्हाला विश्वास ठेवण्यासाठी कुठलीच गोष्ट समाजासमोर आज नाही आहे. ही तुमची वस्तुस्थिती आहे, हे तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अशी परिस्थिती. मला शेवटी एक 2 वैयक्तिक प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. म्हणजे तुम्ही स्वतः संघामध्ये 6 ते 10 या वयोगटामध्ये होतात, सेवादलामध्ये पण होतात, सगळं बघितलं, नंतर परत बाजूला पण झाला जेव्हा भान येतं त्याच्यानंतर. तर हा जो प्रवास आहे तुम्हाला म्हणजे संघ कधीपासून समजायला लागला? नाही, संघ आपल्याला काय असतात की आपले घरचे संस्कार असतात, मित्रांचे संस्कार असतात. एक तर 48 साली अनेक जण संघातून जे बाहेर पडले ते बाहेर पडले, परंतु जे संघातले स्वयंसेवक होते नवे झालेले, ते सुद्धा संघात जायला घाबरायला लागले, कारण गांधी हत्येनंतर ती दहशत निर्माण झाली होती. म्हणजे आम्ही शाळेत असताना, म्हणजे माझ्या वयाच्या 10 ते 17 वर्षापर्यंत शाळेत एखादा माणूस संघात जात असेल तर आम्ही त्याला संघ्या म्हणून चिडवायचो. त्यावेळी पंचायतने प्रचंड गांधी हत्येनंतर संघावरची फार दयनीय परिस्थिती होती. म्हणजे त्यांचा यातनामय कालखंड आहे आणि ती मुलं ते सहन करत होते आणि त्यांनी नंतर मग अनेक गोष्टी केल्या. त्यामुळे संघाचा हा चिवटपणा आहे की आपल्याला हे करायचं आहे, यातून बाहेर पडायचं आहे. त्यामुळे संघ या गोष्टी करत राहील, त्यात काही प्रश्न नाही. आणि अजून एक महत्त्वाचं की संघाबद्दल बोलताना लिहिताना तुम्ही संवाद जो आहे तो त्या सगळ्या लोकांशी व्यवस्थित ठेवलेला आहे. म्हणजे असं उगाच एकेरी एकांगी असं नाही आहे. म्हणजे नाही, मैत्री संघाच्या लोकांचं हे मोठेपण आहे की त्यांना माहिती आहे की हा माणूस प्रामाणिक आहे. तुम्ही प्रामाणिक आहे म्हटल्यावरती कुणालाही तुमच्याशी बोलायला काही वाटत नाही की याला खऱ्या अर्थाने समजावून घ्यायचं आहे. त्यामुळे नानाजी देशमुखांशी मी बोलायचो ते सांगायचं आहे, परंतु बलराज मधोक ज्याने नानाजींनी खून केला असं म्हटलं आहे पत्रातून दीनदयालांचा, ते माझे मित्र आहेत हे नानाजींना माहीत होतं. मधुलिमय माझे मित्र होते, किंवा मधुलिमयांचं शेवटचं पत्र मधुलिमयांनी मला द्यायला सांगितलं होतं की तुम्ही नानाजींना हे नेऊन द्या म्हणून. हे माझ्या पुस्तकात आहे का. तर त्याप्रमाणे जेव्हा लोकांना माहिती असतं की याला विषय समजावून घ्यायचा आहे आणि विषय समजावून घेताना हा बोलेल ते प्रामाणिकपणे बोलेल, कदाचित आपली मतं पटणार नाहीत. आणि प्रत्येक माणसाला कोणतरी चर्चा करायला माणूस हवा असतो की जो माणूस एका विचारावर येऊन चर्चा करेल आणि ज्याला खिल्ली उडवणं किंवा चेष्टा करणं किंवा गॉसिप करणं हा त्याचा कार्यक्रम नसेल. की त्याला समजावून घ्यायचं आपले विचार वेगळे असतील, एकमेकांची चेष्टा करू, विनोद करू, हे आपण मजेशीर करू शकतो. म्हणजे मी जे दिलं आहे की नानाजींनी माझं, म्हणजे नानाजींनी शरीरदान देहदान केलं होतं. म्हणजे नानाजींनी देहदान केलं म्हटल्यावरती त्यांनी अनेक त्यांच्याकडे जे यायचे लोक त्यांना नानाजींना भेटायला त्यांना नानाजी एक फॉर्म द्यायचे की फॉर्म भरून द्या. आता नानाजींनी सांगितल्यावर कोणी फॉर्म भरून द्यायचं आहे. नानाजींनी तो परत दिल्यावर नानाजी सांगायचे नाही, घरी जाऊन घरच्यांची एक सही लागेल, फॉर्म नीट बघा, त्यात तुमचं देहदान आहे. मग ती माणसं घाबरायची, परत द्यायची. परंतु नानाजींच्यामुळे अनेकांनी संघातल्या लोकांनी देहदान केलं. त्यामुळे नानाजींशी बोलताना मी एकदा म्हटलं की नानाजी, खरं आता आमच्या घरात सगळ्यांनी देहदान केलं. म्हणजे माझ्या आईने 92व्या वर्षी, भावाने 90व्या वर्षी, सगळ्यांनीच देहदान केलं आहे. मी नानाजींना म्हटलं देहदान या कल्पनेत काही विरोध आहेत आणि मला तुमच्याशी आत्ता चर्चा करून समजून घ्यावं लागेल. आणि नानाजींनी शांतपणे माझ्याकडे पाहिलं, म्हणले दाभोळकर, फार लहान वयात एक गोष्ट शिकलो की पुण्यातल्या समाजवादी मंडळींशी चर्चा करत आपला वेळ फुकट घालवू नये. त्यामुळे मी या पातळीवर येऊन पोचलो आहे की त्या माणसं वाचायची, माणसाची कुंडली मांडायची ताकद विलक्षण होती. म्हणजे मधुलिमय असोत, नानाजी देशमुख असोत, बलराज मधोक असोत, साध्या कुटुंबातून आलेली माणसं, आर्थिक पाठबळ नाही, शिक्षणही झालेलं नाही, परंतु केंद्रस्थानी जाऊन उभी होती ना. आणि अजिबात करप्ट नाहीत हे कुणी सांगू शकत. म्हणजे नानाजींनी पैसे खाल्ले, मधुलिमयने पैसे खाल्ले, बलराज मधोकने पैसे खाल्ले किंवा कोणाला खायला सांगितले असं कोणी म्हणू शकलं नसतं. परंतु माणसं वाचायची यांची ताकद ही विलक्षण असते आणि
त्यामुळे संघातही मी जे म्हणतो की संघातही काही काळ गुरुजींच्या पूर्वी किंवा नंतर आपण जो संघ पाहतो तो संघाचं गुरुत्वमध्य पाहतो. आणि कोणत्याही पक्षातल्या गुरुत्वमध्याच्या एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला दोन्ही बाजूला ओढणाऱ्या शक्ती असतात. म्हणजे संघात एक कडवा हिंदुत्ववाद घेणारा म्हणणारा होता, त्याचप्रमाणे सर्वसमावेशक असावं असं म्हणणारेही लोक होते. म्हणजे नानाजींच्या मृत्यूनंतर नानाजींचा उजवा हात असं आपण ज्यांना समजतो ते म्हणजे नानाजींचे मित्र जे पांचजन्याचे 10 वर्ष संपादक होते, मी त्यांचं नाव आत्ता विसरलो, त्यांचा आणि माझा पत्रव्यवहार झाला, त्यात त्यांनी नाव दिलेलं आहे. त्यात त्यांनी मला सांगितलं आहे की तुमचं म्हणणं खरं आहे की हिंदुत्व म्हणजे ख्रिश्चन मुसलमान द्वेष हे स्वयंसेवकांच्या मनात रुजलं आहे आणि ते रुजावं अशी किमान आम्ही काही लोक प्रथमपासून समजत होतो की हे होता कामा नये, पण ते आज झालं आहे. ही गोष्ट उघड आहे. हिंदुत्व म्हणजे ख्रिश्चन मुसलमान द्वेष समजण्याचं काही गरज नाही, पण आज ते त्याने समजलेलं आहे. आणि हिंदुत्व म्हणजे जातीयता पूर्णपणे नाहीशी केली पाहिजे असंही नव्हे, असंही म्हणजे त्यांना सनातन हिंदू धर्म आज जो हवा आहे तो हवा आहे, ही परिस्थिती आहे. तर मुलाखतीच्या शेवटी फक्त एक जाता जाता की म्हणजे जे लोक या शक्तीशी लढतायत त्यांना तुम्ही कुठल्या 5 गोष्टी संघाच्या तुम्ही आधी ओळखा असं तुम्ही सांगाल? नाही, आज तुम्ही संघाकडनं फक्त चिवटपणा शिका आणि स्वतःची वैचारिक भूमिका एकत्र ठेवून एकत्रपणे काय करता येईल याचा विचार करा. की तुमच्याकडे चिवटपणा पाहिजे की 100 वर्ष 200 वर्ष 300 वर्ष ही या देशाच्या इतिहासात काही महत्त्वाची नाहीत. म्हणजे आज 100 वर्षानंतर संघ केंद्रस्थानी आहे, पण तो जरी नसता तरी आणखीन 100 वर्षांनी हे आपल्याला करणार आहे, म्हणून ते चिवटपणे काम करत राहिले असते. म्हणजे चिवटपणे काम करणारे तुमचे कार्यकर्ते तुमच्याबरोबर हवेत आणि ते कुठल्याच पक्षाकडे आज नाहीत. आणि दुर्दैवाने संघाचेही ते कमी कमी होत जातील हे संघाच्या हळूहळू लक्षात येईल. बरोबर सर, खूप खूप धन्यवाद या सगळ्या विस्तृत चर्चेबद्दल. आणि तुमच्या या गप्पांमधून मलासुद्धा संघ नव्यानं आणि अधिक चांगल्या पद्धतीनं समजून घेता आला. त्यामुळं या मुलाखतीबद्दल खरोखर मनापासून आभार. तुम्हाला ही मुलाखत नेमकी कशी वाटली, तुमच्या काही सूचना असतील, प्रतिक्रिया असतील, आवर्जून कळवा. चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.